नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रमाई आवास योजनेअंतर्गत 2023 मध्ये मित्रांनो ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहे मित्रांनो, ती लिस्ट कशी काढायची हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 2023 मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यांना ज्यांना घरकुल मिळालेलं आहे, सँक्शन झालेलं आहे मित्रांनो, त्यांची लिस्ट कसं पाहायचं हे पाहण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येऊ शकता किंवा एखादं ब्राउझर ओपन करून त्यामध्ये pmayg.nic.in ही वेबसाईट टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येणार आहात आणि या पेजवरती आल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात पहिलं आपल्याला हे जे 3 डॉट दिलेले आहेत मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय. यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. तर यामध्ये भरपूर ऑप्शन होतील मित्रांनो. यापैकी आपल्याला रमाई आवास योजनेअंतर्गत 2023 साठी नवीन घरकुल ज्यांना ज्यांना सँक्शन मंजूर झालेले आहेत ती लिस्ट पाहण्यासाठी इथे स्टेक होल्डरचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. स्टेक होल्डर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे पण भरपूर ऑप्शन ओपन होतील. यापैकी आपल्याला इथे सिंपली फर्स्ट ऑप्शन जे आहे मित्रांनो IAY PMAYG बेनिफिशरी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. आणि यामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला हे जे ॲडव्हान्स सर्च जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडव्हान्स सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. तर यामध्ये मित्रांनो ही प्रोसेस मोबाईलवरती करून दाखवतोय, त्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं इकडे साईटला सुद्धा येऊन आपल्याला ही माहिती फिल करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी प्रॅक्टिकली फिल करून दाखवतो मित्रांनो. तर सिंपली तुम्ही इथे पाहू शकताय इथे स्टेटचं जे ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये आपल्याला राज्य निवडायचं असतं. त्यानंतर इकडे साईडला तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनमध्ये वरती आपल्याला क्लिक करून आपला जिल्हा हा सिलेक्ट करून घ्यायचा असतो. त्यानंतर इकडे यायचं आहे परत इथं आल्याच्या नंतर ब्लॉक, त्यानंतर इथं पंचायत, फायनान्शियल इयर आणि स्कीम. तर मी सर्वात पहिलं मित्रांनो हे सिलेक्ट करून घेतो. थोडंसं झूम आउट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज हा असणार आहे. तर मी सर्वात पहिली संपूर्ण माहिती भरून घेतोय. मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण डिटेल ही भरलेली आहे. मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता स्टेट निवडलेला आहे, ब्लॉक निवडलेला आहे, स्कीमसुद्धा निवडलेली आहे. आता सिंपली इकडे साईडला तुम्ही पाहू शकता मित्रांनो, साईडला घेतोय. साईडला घेतल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय इथे मित्रांनो डिस्ट्रिक्ट निवडलेला आहे, पंचायतसुद्धा निवडलेली आहे आणि इथे सिंपली मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे फायनान्शियल इयर 21-22 हे 21-22 का सिलेक्ट केले मित्रांनो, हे आज 2023 चालू आहे. या 2023 मध्ये मित्रांनो 21-22 जे फायनान्शियल इयर 21-22 आहे मित्रांनो ते घरकुल 2023 मध्ये मंजूर झालेले आहेत आणि आता हे 2023 चालू आहे. तर मित्रांनो हे 2023 मध्येच फायनान्शियल इयर 21-22 चे घरकुल हे मंजूर झालेले आहेत. तर भरपूर जण मित्रांनो ट्राय करतात की माझं घरकुल लिस्टमध्ये दाखवत नाहीये. भरपूर जण इथे 21-22च्या जागी 23-24 हे सिलेक्ट करतात. 2023-24 टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे लिस्ट दाखवली जाणार नाहीये. कारण मित्रांनो सांगतो, ज्या त्या ग्रामपंचायतीचे एक टार्गेट असतं मित्रांनो फायनान्शियल इयर 21-22 इथं दिलेलं आहे मित्रांनो. याच्या आधीचं जे फायनान्शियल इयर होतं 20-21 यामध्ये मित्रांनो ज्यांना ज्यांना घरकुल आले होते त्यांचे घरकुल कंप्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो 21-22 म्हणजे नवीन यादी ही काढली जाते मित्रांनो. आता या ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो आज 2023 आहे आणि या ग्रामपंचायतमध्ये फायनान्शियल इयर 21-22चं टार्गेट 2023 मध्ये कंप्लीट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नाही आणि 21-22ची लिस्ट तुम्हाला 2023 मध्ये पाहायला भेटणार आहे. सध्या मंजूर झालेली आहे मित्रांनो. 21-22चं जे घरकुल आहे हे आत्ता 2023 मध्ये मंजूर झालेलं आहे. एवढाच याचा विषय आहे मित्रांनो. तर तुम्ही 2023-24 न टाकता तुमच्या ग्रामपंचायतीचे जे टार्गेट आहेत मित्रांनो, पहिले जे आता चालू घरकुल आहेत मित्रांनो ते कोणत्या फायनान्शियल इयरमध्ये मंजूर झालेले आहेत तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर ते फायनान्शियल इयर सोडून मित्रांनो येणारं फायनान्शियल इयर हे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हा मुद्दा तुम्हाला समजला असेल की 21-22 मी का टाकलेला आहे. तर सिंपली आता सर्च जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. मी क्लिक करून घेतोय. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय मी थोडंसं झूम आउट करतोय. इथे पाहू शकताय मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर थोडंसं वरती घेतोय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो. यामध्ये मित्रांनो तुमच्या गावामध्ये ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे मित्रांनो त्यांचं नाव असणार आहे.
त्यांच्या घरकुलचा नंबरसुद्धा असणार आहे मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता. हे 11 नंबर आहेत मित्रांनो या ग्रामपंचायतीमध्ये, ज्यांना 2023मध्ये मंजुरी भेटलेली आहे मित्रांनो. फायनान्शियल इयर कुठला आहे? 2021-22चं. या फायनान्शियल इयरचं मित्रांनो घरकुल 2023मध्ये जारी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही 2023-24 सर्च करत असताना 2023-24 न सर्च करता तुमच्या ग्रामपंचायतीचं टार्गेट कोणत्या फायनान्शियल इयरमध्ये आलं होतं आणि आता येणारं फायनान्शियल इयर कोणतं आहे ते फायनान्शियल इयर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ही लिस्ट पाहू शकणार आहात. तर सिम्पली मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे, इथे जे अमाऊंट रिलीज झालेली आहे का, तर सध्या रिलीज झालेली नाही आहे मित्रांनो. आत्ता जस्ट सँक्शन झालेले आहेत मित्रांनो. यांना हे घरकुल मंजूर झालेले आहेत मित्रांनो. तर आता यांच्या अकाउंटवरती जेव्हा अमाऊंट रिलीज करण्यात येईल, पैसे पाठवण्यात येतील मित्रांनो, तेव्हा ते अमाऊंट मित्रांनो नावावाईज या बॉक्समध्ये दाखवली जाणार आहे. तर ही अमाऊंट कधी पडणार आहे मित्रांनो ते सुद्धा आपल्याला चेक करता येतं. तर ते कसं चेक करायचं हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण डिटेल हर एक येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.